नमस्कार, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। उन्हाळा आता सुरू झालेला आहे। दुपारी जाणवत आहे की आता उन्हाळा लागलेला आहे। मग अशा वेळेस आपल्याला जर काही घरगुती किचन टिप्स माहिती असतील तर नक्कीच आपलं काम जे आहे ते पटापटा होईल आणि काम आपलं सोपंही होईल। तर चला मग कोणताही उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। आता उन्हाळा म्हटलं तर लिंबाचे रेट अगदी जास्त असतात आणि लिंबू घ्यायचा जरी म्हटला तर अगदी पिवळा लिंबू न भेटता हिरवा लिंबू मिळतो की जेणेकरून त्यामध्ये बिलकुल जास्त रस नसतो आणि महागाई तर भरपूर होते। मग आता बघा फेब्रुवारी सुरू आहे, लिंब तर महाग आहेच आहे। मग हे लिंबू उन्हाळ्यामध्ये अति महाग होतात। मग आपण जर पटकन खूप सारे लिंब जर घेऊन ठेवले आणि ते अशा पद्धतीने ॲल्युमिनियम फॉइलमध्ये रॅप करून जर फ्रीजरमध्ये ठेवले तर तुम्हाला जेव्हा हवे आहेत लिंबू तेव्हा तुम्ही फ्रीजरमधून काढून तो वापरू शकता। सो ही ट्रिक नक्की फॉलो करा। आता बघा आमच्याकडे लिंबाचं जे काही रेट आहे ते 10ला 2 अशा पद्धतीने चालू आहे। तुमच्याकडे काय लिंबूचे रेट आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। सो मग अशाच पद्धतीने पिवळे लिंबू मिळत आहे तर मला असं वाटलं आपण उन्हाळ्यासाठी याचं नक्की स्टोअर करून ठेवायला पाहिजे, कारण उन्हाळ्यात आपल्याला लिंबू अगदी मिळतातच असं नाही आणि लिंबाचा रस त्या हिरव्या लिंबूमध्ये अगदी कमी असतो। मग मला असं वाटलं चला मी सुद्धा स्टोअर करून ठेवते आहे, मग तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते म्हणजे पटापट तुम्ही सुद्धा स्टोअर करून ठेवणार। आणि हो नक्की अशा पद्धतीने ठेवा, कितीही घरी गेस्ट आले ना तरी सुद्धा तुम्ही अगदी आयत्या वेळी ह्या लिंबाच्या रसाचा वापर करून लिंबू सरबत बनवू शकता किंवा वेगवेगळे लिंबाचे रेसिपीज बनवू शकता। सो काय करायचं आहे, तुम्हाला जेवढेही तुम्हाला लिंब असतील तुमच्याकडे ते घ्यायचे, कापून घ्यायचे आहे आणि नंतर गाळणीचा वापर करून त्याचा जो आहे तो रस काढायचा। म्हणजे काय होईल, त्याच्यामधील ज्या काही बी आहेत ना त्या वरतीच राहील आणि तुम्हाला सेम पद्धतीने हे करायचं आहे, पूर्ण रस काढून घ्यायचा। पण हा रस काढल्यानंतर मात्र साल फेकून द्यायची नाही, आपण सालीचा सुद्धा रियूज करणार आहोत, कारण लिंब एवढे महाग झाले त्यामुळे साल कशाला फेकायची, त्याचा सुद्धा वापर झालाच पाहिजे। तर बघा साधारणतः इकडे माझ्याकडे 3.5 लिंब होते, काही कापलेलं होतं तर ते सुद्धा मी यामध्ये ॲड केले आणि एवढं करून सुद्धा आणि पिवळसर लिंबू असल्या कारणाने रस भरपूर निघाला। आता आपल्याकडे आईस ट्रे असतो, तुम्हाला आईस ट्रे घ्यायचा आहे आणि त्यामध्ये हे लिंबाचं पाणी त्यामध्ये टाकायचं आहे। बघा तुम्ही जर आता लिंब आणायला गेलात तर चांगले लिंब मिळतात आणि आता खरंच उन्हाळा सुरू जसा होतोय ना, जास्त उन्हाळा व्हायला लागतो तसा लिंबाचे रेट भरपूर वाढतात, त्यामुळे पटकन तुम्ही लिंबू आणून अशा पद्धतीने स्टोअर करा। आता आपण हे फ्रीजरमध्ये जे आहे ते ठेवणार आहोत 1 ते 2 तास किंवा ओव्हरनाईट ठेवलं तरी चालेल आणि नंतर तुम्हाला यामधून बघा अशा पद्धतीने लिंबाचे क्यूब करून घ्यायचे आहेत। हे जे काही क्यूब आहेत हे तुम्ही पूर्ण उन्हाळाभर वापरू शकता। ते म्हणजे कसं वापरायचं तेही मी सांगते। बघा व्यवस्थित क्यूब सेट झाले, जे काही झाले नसतील ते आपण परत सेट करायला ठेवणार आहोत। मी अगदी 1 तास ठेवला आहे आणि असे छोटे छोटेच क्यूब आपल्याला करायचे, अगदी मोठे करायचे नाही आणि एअरटाईट कंटेनरमध्ये आपल्याला हे स्टोअर करून ठेवायचे आहेत आणि तेही फ्रीजरमध्ये स्टोअर करायचे आहेत। आता जे राहिले होते बघा आपण ते पुन्हा सेट व्हायला ठेवूयात आणि सेम पद्धतीने स्टोअर करायचे आहेत। एकही लिंब वाया घालवायचा नाही आणि त्याचा रससुद्धा वाया घालवायचा नाही। आता हे आपण फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत। आता याचा वापर तुम्ही लिंबू सरबतसाठी कसा बरं करायचा ते आपण बघणार आहोत। आता उन्हाळा म्हटलं की सगळ्यांचा कल असतो थंड प्यायचं आणि आपली बॉडी तेवढी हायड्रेटेड राहायची खूप गरज असते। मग अशा वेळेस आपण नक्कीच पर्याय देत असतो, तो म्हणजे लिंबू पाण्याला। मग काय करायचं आहे, तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये फक्त तुम्हाला हा क्यूब घालायचा। आता त्यामध्ये तुम्हाला साखर वगैरे जे काही ॲड करायचं, सब्जा ॲड करायचा तो तुम्ही ॲडिशनली ॲड करू शकता आणि बिलीव्ह करा माझ्यावरती, विश्वास ठेवा, इतकं भारी लिंबाचं पाणी अगदी आपण लिंबू सरबत घेतो तसं तयार होतं। आपला वेळसुद्धा वाचतो लिंबू पिळायला आणि ते करायला तेवढं आपलं नक्की वाचतं आणि आपल्याला एवढ्या महागाईत पुन्हा मार्केटमध्ये जाऊन लिंबू आणायची सुद्धा गरज पडत नाही। बघता बघता बघा त्यामधला जो काही क्यूब आहे तो मेल्ट झाला आणि लिंबू सरबत तयार झालं। चला आता आपण दुसरी ट्रिक बघणार आहोत, ते म्हणजे मी तुम्हाला सांगितलं लिंबाचे साल तुम्हाला फेकायचे नाही आहेत। मग काय करायचं आहे, जेवढेही लिंबाचे साल आहेत ते घ्यायचे आहेत। नंतर तुम्हाला एक मोठं पातेलं घ्यायचं आहे,
त्यामध्ये ग्लास 2 ग्लास पाणी घालायचं आहे। जर तुमच्याकडे लिंबाच्या साली जास्त असतील तर पाण्याचं प्रपोर्शन जास्त घ्यायचं आहे। नंतर बघा गॅसवरती ठेवून तुम्हाला याला एक उकळी काढायची आहे। कारण बघा कितीही नाही म्हटलं तर लिंबाच्या सालीमध्ये सुद्धा भरपूर अर्क असतो, त्यामुळे आपल्याला हे वाया कशाला घालायचं, आपण याचा पुन्हा वापर करणार आहोत। आता बघा तुम्ही जर पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की ऑल करा। आणि हो, कडकडीत उन्हाळा लागायच्या आधी हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला नक्की शेअर करा, म्हणजे लिंबाचे दर जे आहे अगदी खूप जास्त झाले नाही आहेत तर ते पटकन लिंबू आणून त्याचा असा पद्धतीने वापर नक्की करतील। आता आपल्याला काय करायचं आहे, याला दणकून अशी उकळी काढून घ्यायची आहे। नंतर तुम्हाला गॅस मीडियम ते लो ठेवायचा आहे आणि याला 12 ते 15 मिनिटं तुम्हाला चांगलं उकळून घ्यायचं आहे। म्हणजे जोपर्यंत लिंबू असा सॉफ्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला याला उकळायचं आहे, म्हणजे लिंबाचा पूर्ण अर्क यामध्ये गेला पाहिजे। आता मी 10 ते 15 मिनिटे हे उकळून घेतलं, गॅस बंद केला आणि आपल्याला हे थोडंसं थंड होण्यासाठी ठेवायचं आहे। आपल्याला अशा पद्धतीची स्प्रे बॉटल लागेल। नसेल स्प्रे बॉटल, एखादी जुनी पाणी पिण्याची बॉटलचा यूज केला तुम्ही तरीही तुम्हाला चालणार आहे। नंतर आपण ज्याने लिंबू पिळले होते बस तीच गाळणी मी घेतली आहे, कारण यामध्ये अजून लिंबाचं काही नको आणि ते आपल्या स्प्रे बॉटलमध्ये अडकेल, म्हणून आपल्याला याचा वापर करायचा। आणि अगदी बॉटल फुल भरायची नाही आहे, 3/4च भरायची, थोडीशी रिकामी ठेवायची आहे, कारण आपल्याला यामध्ये अजून काही इन्ग्रेडियंट घालायचे आहेत। आता लिंबाचं पाणी आहे त्यामुळे बघा तुम्हाला पांढरं दिसेल, कारण पूर्ण लिंबाचा अर्क यामध्ये उतरलेला आहे। आता यामध्ये 3 चमचे आपल्याला डिशवॉश लिक्विड घालायचं आहे। डिशवॉश लिक्विड तुमच्याकडे नसेल, वॉशिंग पावडरचा वापर केला तुम्ही इकडे तरीही चालणार आहे, पण असेल तर डिशवॉश लिक्विडचाच इकडे वापर करा, किंवा लिक्विड वॉशिंग पावडर असेल ते घातलं तरी चालेल। नंतर त्यामध्ये आपल्याला घालायचा आहे 1 चमचा बेकिंग सोडा। बेकिंग पावडर आपल्याला इकडे घालायचं नाही, इनो असेल तुमच्याकडे इनो घालू शकता, बेकिंग सोडा अतिउत्तम। त्यानंतर थोडंसं डेटॉल घालूयात, हे टोटली स्किप आहे, तुम्ही नाही टाकलं तरीही चालेल, कारण आपण ऑलरेडी लिंबाचाच वापर केला आहे, पण मी टाकलेला आहे। नंतर आपल्याला याला स्प्रे बॉटल व्यवस्थित बंद करून हे शेक करायचं आहे आणि आपलं मस्त असं क्लिनिंग कारगर असं सोल्युशन तयार झालं। आता याचा वापर तुम्ही काहीही स्वच्छ करण्यासाठी करू शकता, जसं की टॉयलेट वगैरे साफ करण्यासाठी, टाइल्स वगैरे साफ करण्यासाठी, घर पुसण्यासाठी ह्या पाण्याचा वापर करू शकता, किंवा भांडी घासण्यासाठी सुद्धा तुम्ही या पाण्याचा वापर करू शकता। सो बेसिकली ऑल इन वन हे सोल्युशन आहे। आता मी तुम्हाला गॅस कशा पद्धतीने या सोल्युशनने साफ होईल ते तुमच्या समोर मी दाखवत आहे। तुम्हाला हे सोल्युशन फक्त स्प्रे करून घ्यायचं आहे आणि तुम्ही विचारसुद्धा करणार नाही। तुम्ही एखाद्या वेळेस जर गॅस हा धुतला आणि नंतर साफ केल्यावर जसा चमकतो ना, अगदी तसाच चमकायला लागणार आहे। सो तुम्हाला हे स्प्रे करायचं आहे आणि लगेच ओल्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे, अगदी भारी असा गॅस हा निघतो। सो नक्की हे ट्राय करा। आता जर तुम्ही टॉयलेट वगैरे साफ करण्यासाठी ह्या सोल्युशनचा वापर करत असणार आहात तर तुम्हाला हे टाकायचं आहे, 2 ते 5 मिनिटं तसंच ठेवायचं आणि नंतर क्लीन करायचं। टाईलवर सुद्धा तुम्हाला सेम फॉलो करायचं आहे। उन्हाळ्यामध्ये घरामध्ये माशा होतात, लाल मुंग्या होतात, मग त्यामध्ये फरशी पुसताना जर तुम्ही त्या बकेटीमध्ये जे पाणी घेतलं आहे त्यामध्ये जर हे सोल्युशन टाकलं ना, तर त्याने सुद्धा तुम्हाला भरपूर असा चांगला इफेक्ट दिसणार आहे। सो नक्की ट्राय करा। आता गॅसच नाही तर गॅस ओटाचा सुद्धा तुम्हाला मी रिझल्ट दाखवते। फक्त तुम्हाला स्प्रे करून घ्यायचा आहे, तो जो काही चिकटपणा वगैरे असतो, डाग पडलेले असतील ते सगळे निघून जातात। जर डाग पडलेले असेल तर थोडं जास्त स्प्रे करा आणि घासणीने घासा, डागसुद्धा निघून जातील। तुम्ही बघू शकता मी फक्त स्प्रे केलं आणि पुसून घेतलं आणि ते अगदी चमकायला लागलेलं आहे। सो नक्की अशा पद्धतीने ट्राय करा। आणि हो मंडळी, तुम्हाला लिंबाचा असा वापर नक्की करायचा आहे येणाऱ्या उन्हाळ्याकरिता, तो साठवायचा आहे। ते जी साल आपण लिंबाचे मीन्स बाजूला ठेवले होते ते फेकले नाही, त्याचासुद्धा रियूज केलेला आहे। सो रिझल्ट बघू शकता किती छान पद्धतीने गॅससुद्धा निघालेला आहे आणि गॅस ओटासुद्धा व्यवस्थितरित्या निघालेला आहे। आता 3 नंबरची ट्रिक बघा,
उन्हाळा म्हटलं की काहीतरी थंड पेय आपण पेतच असतो. मग बऱ्याचदा असं होतं की आपल्याला आईस क्यूब हवे असतात, पण ते एकतर संपलेले असतात, कारण आता उन्हाळा म्हटल्यावर आईस क्यूबचा भरपूर वापर होत असतो. मग अशा वेळेस तुम्हाला आईस क्यूब पटकन सेट करण्यासाठी ठेवायचे असेल तर काय करायचं, अगदी कोमट, हलकं कोमट पाणी करायचं आणि ते जे आहे सेट होण्यासाठी ठेवायचं. जेवढा वेळ आईस क्यूब बनण्यासाठी लागतो त्याच्या अर्धाच वेळ तुम्हाला हे असले आईस क्यूब बनण्यासाठी लागेल. सो नक्की ट्राय करा, तुम्हाला ही ट्रिक भरपूर आवडेल आणि आईस क्यूब भरपूर प्रमाणात तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा करून ठेवू शकता. सो तुम्हाला उन्हाळ्याच्या या सगळ्या टिप्स कशा वाटल्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा आणि अशा पद्धतीने तुम्ही आईस क्यूब नक्की स्टोअर करून ठेवू शकता. सो हा व्हिडिओ आय होप तुम्हाला खूप आवडला असेल. माझे थोडेही एफर्ट्स तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की ऑल करा. चला तर मग मंडळी, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार.